नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आणि आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे वरी व काकडीपासून बनवलेले धोंडस. नक्की करून बघा, छान लागतो. अगदी घरात तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. धोंडस ही डिश आहे, ही तुम्ही उपासाच्या दिवशी खाऊ शकता. आपण साहित्य बघूया. या डिश साठी जे लागतं ते ही मोठी काकडी घेतलेली आहे. जर तुम्हाला मोठी काकडी मिळाली नाही तर तुम्ही मध्यम आकाराच्या 2 काकड्या घेऊ शकता. आणि ही वेलचीची पूड आहे, 7 ते 8 वेलची आहेत. आणि गूळ आहे, हा पाव किलो पेक्षा थोडा कमी आहे. वरीचे तांदूळ आहे, हे पाव किलो घेतलेले आहे. आणि तूप घेतलेलं आहे. अशा प्रकारे ही काकडी आता मधून आपण कट करूया. हे बघा, आणि 4 भाग करून आपण त्याच्या मधल्या ज्या बिया असतात त्या आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे बिया काढल्यावर आपण किसणीवरती किसून घेणार आहे. अशा प्रकारे आपण किसून घेतलेला आहे. आणि एक आपण भांड ठेवून त्या भांड्यामध्ये 2 चमचे आपण तूप घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण तूप घातल्यावरती आपण ते व्यवस्थित गरम करून घेणार आहे. त्यामध्ये मग वरीचे आपण तांदूळ घेणार आहोत आणि ते व्यवस्थितरित्या असे त्याला परतून घेणार आहे. आणि ते खाली लागले नाही पाहिजे, त्याचं जरा तुम्ही सांभाळून घ्या आणि व्यवस्थितरित्या त्याला परतून घ्या. आणि गोल्डन कलर, असा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहोत. आणि यामध्ये काजूगर आपण टाकणार आहोत. काजूगर नसतील तर तुम्ही शेंगदाणेही चालू शकतात. वेलची पूड आता टाकणार आहोत आपण. आणि हे सर्व एकत्रपणे आपण सर्व परतून घेणार आहे व्यवस्थित एकदम. हे बघा, असा कलर थोडासा ब्राऊन यायला लागेल आता. पाच ते 10 मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्ही आता काकडी जी आपण मगाशी किसलेली आहे ती मध्ये टाकू शकता. आणि ही पण अशी व्यवस्थित अशी ढवळून व्यवस्थित परतून घ्यावी. अशा प्रकारे आपण व्यवस्थित सर्वीकडनं एकत्र परतून घ्यावं सर्व. आता हे परतून झालेलं आहे व्यवस्थितरित्या. आणि यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकणार आहे आपण. आणि आता त्याच्यात गूळ आपण ऍड करणार आहोत. आणि तो पण व्यवस्थित एकत्र ढवळून घेणार आहोत. नीट त्याला मिक्स झाला पाहिजे, त्याचे खडे राहिले नाही पाहिजे. असं व्यवस्थितरित्या तुम्ही ढवळून घ्या नीट. आणि आता यामध्ये आता 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घेणार आहोत.
हे सर्व एकत्र करून आता आपण तुम्ही गरज असल्यास अजून एक ग्लास पाणी ऍड करू शकता आणि असं व्यवस्थितरित्या पूर्ण ढवळून घ्या त्याला व्यवस्थित असं. आता 10 मिनिटांनी अशी उकळी फुटेल. आणि आता आपण परत पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. आता रेडी व्हायला सुरू झालेले आहे. आता हे आपण परत एकदा फायनल हात एकदा परत ढवळून त्याला आता गॅस एकदम स्लो गॅसवरती लास्टला करा, कारण की खालून करपण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आता रेडी होत आहे आपलं. पंधरा ते 20 मिनिटांमध्ये आपली ही पूर्ण प्रक्रिया होईल. अशा प्रकारे आता रेडी झालेले आहे. हे पूर्णपणे आता तयार झालेलं आहे. फक्त त्याला आता गॅसवरती पत्रा एक ठेवून त्यावरती फक्त एक 5 मिनिटाच्या आतमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. जास्त वेळ ठेवू नका, एक 3 मिनिटं ठेवले तरी चालेल. काळजी घ्या, फक्त खालून जळलं नाही पाहिजे. आता त्यावरती झाकण ठेवून आपण एक 2 मिनिटांनी परत हे बघा. आता असं चाकूच्या साहाय्याने आपण त्याला एक केक सारखे त्याला कट करून घेणार आहे. नक्की डिश करून बघा, खूप सुंदर लागते. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडेल. अशा प्रकारे तुम्हाला पारंपरिक आणि नवीन डिश जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बनवलेली डिश कशी झाली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.